हॅलो, कसे आहात तुम्ही? चला, मी तुमच्यासाठी इडली घेऊन आली. सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि हलकं फुलकं हे नाश्ता आहे. चला मग बनवू. मी 1 ग्लास तांदूळ घेतली आहे, अर्धा ग्लास डाळ घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून टाकायची. तांदूळमध्ये आणि डाळमध्ये चांगलं पाणी टाकून घ्यायचं. आपण 3-4 तास आपले डाळ आणि तांदूळ भिजू घालू. 3-4 तासानंतर बघू मग चांगले, जेव्हा झाकण वगैरे ठेवून द्यायचं. बघा 3-4 तासानंतर 4 तासानंतर आपली डाळ आणि तांदूळ किती मस्त फुलली आहे. चल, डाळ चांगली साल्टे वगैरे काढून धुवून घ्यायची. मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घेऊ. चांगली बारीक पेस्ट करायची, मस्त स्मूथली बेटर. बघा किती छानपैकी स्मूथली बेटर दिसते, पांढरं शुभ्र एकदम. चला मग आता रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवून देऊ. हे बघा, सकाळी बघू शकता तुम्ही आपलं पीठ चांगला फर्मेट झालं आहे. बघा किती फुललेलं आहे मस्त. हे बघा किती छानपैकी दिसतं, छोटे छोटे बारीक बारीक बबल्स. चला मग आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून देऊ आपण. गॅस ऑन करून द्यायचं, इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं, ते गरम होईपर्यंत. चला, इथं सोडा टाकू आपण 1/4 चम्मच. 1 चम्मच मीठ टाकू, हलवून घ्यायचं. 1.5 वाटी दही टाकलं आहे मी. तुम्ही लिंबू सत्व किंवा लिंबू टाकू शकता. माझ्याजवळ दही अवेलेबल होतं, मी दही टाकलं. हे बघा, आता आपला सोडा ॲक्टिवेट झाला आहे आणि किती छानपैकी बबल्स वगैरे चांगले आणि लगेच होते. 5-6-7 तास लागतं इडलीला. हे बघा, इडलीच्या भांड्याला मी आता तेल लावून घेतलं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये आपण रवण टाकून घेऊ आणि बघा 7 तासानंतर बघू शकता तुम्ही आपली इडली एकदम छानपैकी झाली आहे. चला मग आता आपण छुरीच्या किंवा चम्मचच्या साह्याने इडली काढून घ्यायची. बघा, मी तुम्हाला काढून दाखवते. कडेने पहिले काढायची. बघा, लगेच इझिली निघून जाते आपली इडली. एकदम छानपैकी हलका फुलका नाश्ता आहे आणि छान लागतो, चविष्ट लागतो खायला पण. हे बघा किती छान दिसते ना. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा, तुम्हाला आता इडली तोडून दाखवते मी. असं काही कच्ची वगैरे राहिली नाही आहे. हे बघा, छानपैकी दिसते आणि खायला पण भरपूर चविष्ट आहे. बनवून बघा घरी. चलो, बाय.